पूजा आहे सत्याची, म्हणजे आता चालू आहे. 4 वाजून गेले. मित्रांनो, इथं बघा सत्यनारायणची पूजा चालू आहे. मंदाता आणि वहिनी बसले तिकडं आणि इकडे मयूर जात आलाय पाया पडायला. मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आर्यनपूर ब्लॉग्समध्ये. मित्रांनो, कालच्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं म्हणजे वेडिंग, आणि आज पूजा आहे सत्याची, म्हणजे आता चालू आहे. 4 वाजून गेले. 4 वाजता पूजा आहे. आता ब्राह्मण वगैरे ते पूजा स्टार्ट करते सत्याची. दाखवतो काय काय तयारी झाली तुम्हाला. आम्ही रेडी पण झालो आहे. रेडी झालो. वहिनीवरती मेकअप करते. माझा रेडी झालं फुल, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि आपल्याला काही आज ब्लॉग पण काढायचे. ब्लॉग मी स्टँडवरती लावून ठेवले तुझ्या टाईमाला, ओके. आणि नंतर माझ्या मध्ये रेडी वगैरे शूट करत जाईल, ओके. म्हणून ब्लॉग मी सेपरेट ठेवेल, ओके. तर तुम्हाला दाखवतो माझं दाखवतो आणि पण दाखवतो भेटते, ओके. आणि मित्रांनो, वहिनीला काय माहिती नाही मी ब्लॉग बनवतो. वहिनीला फक्त एवढं माहिती आहे की मी रील वगैरे बनतो, रील बनवतो फक्त. ब्लॉगचं काय एवढं माहिती नाही. ब्लॉग पण बनवतो माहिती पडतं थोडं. मग ते पण म्हणजे सपोर्ट काय तयार करायची म्हणलं तर कसं हे करतो ब्लॉगमध्ये काय काय बोलतो वगैरे, मग तसा, ओके. आता वहिनीला काय माहिती नाही, समजणार नाही, म्हणून जास्त काय मी काय बोलणार आहे, ओके. मित्रांनो, इकडे बघा पूजा चालू सत्यनारायणची. मंदार दादा आणि वहिनी बसलेत आणि बाजूला ब्राह्मण पण बसलेत. तिथं समोर बघा सत्याची पूजा चालू आहे. म्हणजे वहिनी आणि मंदार दादा पूजा करतात. लग्न झाल्यावर की करायलाच लागतो, शुभ मानलं जातं ना, चांगलं होतं. म्हणजे असं बोलतात, पूजा करावीच लागते. मस्त आज हे पण ठेवलं आहे, ऑर्केस्ट्रा पण ठेवला बाहेर, कीर्तन भजन वगैरे ठेवलेत. आणि पूजा झाल्यावर कीर्तन भजन पण तुम्हाला दाखवतो मस्त मी सगळं काय ते. ऑर्केस्ट्रा पण ठेवला आहे आज मित्रांनो. मस्त तुम्हाला दाखवतो ऑर्केस्ट्रा कसं आहे. मस्त नियोजन केलं आहे. इथं पूजा चालू आता सत्यनारायणची. मस्त कथा बिथा हे करतात, सांगतात की सत्याची पूजा कशाला करतात वगैरे सगळं सांगतात. लग्न झालं करायला लागतो, नवीन जोड्याने करावं लागतं, ओके. मस्त हळदीला पण मजा आली, लग्नाला पण मजा आली, भरपूर मजा आली. नवरदेव पण बसला आहे, नवरी पण बसलेत. नवरीचं आगमन पण झालं घरी, पण आगमनचा का ब्लॉग करता आला नाही मला. काय वेलकम ब्लॉग करता आला नाही घरी बनवत होता त्याच्यामुळं. आणि कॅमेरामॅन पण नव्हता माझ्याकडे. दक्ष पण बाहेर होता, आलाच नाही आतमध्ये. मग त्याला दिला असता ब्लॉग बनवायला, त्यांनीच काढला असता ब्लॉग. आता मी स्टँडवरती ठेवला आहे ना, स्टँडवरती मोबाईल लावून ठेवला आहे मी. आणि सध्या मी रील बनवतो आहे, म्हणून काय जास्त सांगू शकत नाही तुम्हाला. पूजाच बघा तिकडे मस्त सत्यनारायणची पूजा चालू आहे मस्त. ऐका सत्यनारायणाची कथा, उल्कामुख राजा होता महाथोर, दयाची पत्नी होती शिलवान, नदी किनारे एक दातांनी, घातली महापूजा दोघांनी. टी जाय शंभुनी व्यथा, जाय शंभुनी व्यथा, जाय शंभुनी व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा. मस्त गाणं पण आहे सत्यनारायणच्या कथेचा, तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती सर्च मारून सत्यनारायण पूजा सॉन्ग टाकून. वाटलं तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, ओके. आणि तुम्ही विचार करत असतील ब्लॉग एवढी लेट का पडले, कारण की गावातले कार्यक्रम पण होते, मग ते अगोदर टाकावे लागतील ना मला, म्हणून मी अगोदर टाकले आणि नंतर हे ब्लॉग टाकलेत, ओके. आणि मला काय जास्त एडिट करायला टाईम पण नाही वाटलं. एडिट मी नंतर केलेत, लय लेट केलेत. आणि आता पेपर पण आले जवळ माझे. नवरी बसले मस्त पूजा करतात इकडे, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. मस्त रील बिल शूट करून झाले ना, मग दाखवतो तुम्हाला मी सगळं काय, ओके.
ऐका सत्यनारायणाची कथा, उल्कामुखराजा होता माथोर, दयाची पत्नी होती शीलवान, नदी किनारे एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. जय शंभुनी व्रता, जय शंभुनी व्रता, जय शंभुनी व्रता, ऐक सत्यनारायणाची कथा. इकडे बघा तुम्ही, नवरा नवरी बसल्यात, मस्त पूजा करतात. मग दादा आणि वहिनी बसलेत, पूजा चालू यांची. आणि इकडं आता मयूर झाला आहे, मयूर त्याचं पाय पडतोय. शिवशक्ती क्रिकेट संघाचा प्लेयर आहे मस्त. शिर्डी